हॅलो. सो रिसेंटली आम्ही गेलो होतो देवदर्शन करायला. 2-3 दिवसाची मस्त ट्रिप झाली आहे. ह्याचे मी 2 व्लॉग्स माझ्या चॅनलवर टाकलेत, तर ते व्लॉग नक्की बघा. सगळ्यात आधी पुणे ते नगर आमचा प्रवास चालू झाला होता आणि माझी मीटिंगसुद्धा एवढी इरिटेट होत होते ना मी. तर एका जागी आम्ही थांबलो, मस्तपैकी चहा आणि टोस्ट खाल्लं. खूप आवडतं, हे आमच्या सगळ्यांचा फेवरेट आहे. त्यानंतर नगरला गेल्यावरती मॅन्डेटरी व्हिजिट आमची झाली कुठे पाहिजे, गंज बाजारात गरमागरम दूध प्यायला. हा होता दुसरा दिवस. आम्ही गेलो होतो शनी शिंगणापूरला. तिकडे ह्या मंदिरात एक गंमत झाली. आम्हाला कोणीतरी एक सेलिब्रिटी भेटलेत, तर ते जाणून घेण्यासाठी पूर्ण व्लॉग नक्की बघा. तिथनं निघालो आणि मग आम्हाला खूप भूक लागली होती, तर आम्ही कामत हॉटेलमध्ये थांबलो होतो, जिथे आम्ही कढाई पनीर आणि बटर रोटी घेतली. भरपेट जेवण झालं होतं. जेवण केलं, त्यानंतर आम्ही गेलो होतो काणिफनाथांना. इकडचं दर्शन केलं. मंदिरात वातावरण इतकं सुंदर झालं होतं, सनसेट होत होता, खूप छान वाटत होतं. काणिफनाथांच्या दर्शनानंतर मच्छिंद्रनाथ, त्यानंतर वृद्धेश्वर. अगेन हा होता तिसरा दिवस, जिथे आम्ही गेलो आहे ओतूरला. ओतूर हे आमचं गाव आहे आणि गावी कपर्दिकेश्वरचं दर्शन. हा होता पहिला सोमवार श्रावणातला. सो दर्शन करणं मॅन्डेटरी होतं ऑब्व्हियसली. तिकडनं ओझर जवळ आहे, तर आम्ही गेलो होतो ओझरच्या गणपतीला सुद्धा. आणि जसं की मी म्हटलं, सोमवार होता, उपासाचा दिवस होता, तर सगळीकडे मस्त गरमागरम वडे मिळत होते. तर वडे खाल्ले आणि जरा वेळ नदी किनारी बसलो, मजा केली आणि आम्ही निघालो पुण्याला यायला. तर रस्त्यात आम्हाला हे खूप सुंदर हॉटेल लागलं. इतका सुंदर ॲम्बियन्स, जेवण पण इतकं टेस्टी होतं. बटर रोटी आणि काजू पनीर आणि आणखी कुठली तरी भाजी घेतली होती. फार टेस्टी जेवण होतं. ॲम्बियन्स तर विचारूच नका. तर अजून आम्ही काय काय मजा केली हे ते व्लॉगमध्ये तुम्ही नक्की बघा. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.